ती आंबा बागायतदार आणि काजूची. आज या ठिकाणी बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंब्याला किंवा काजूला मोठ्या प्रमाणात मोहर आला. आंब्याला बघितलं तर म्हणजे पान सुद्धा त्याचं दिसत नव्हतं, इतक्या प्रमाणात आंब्याला मोहर होता. आणि आज जर बघितलं, आज जानेवारी संपून डिसेंबरची जानेवारी संपून फेब्रुवारीची 15 तारीख उलटली तरी आज कुठेच काही दिसत नाही. आंबा काय मोहरामध्ये त्याला सेटिंग झालं नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे. आणि आज संपूर्ण आंबा बागायतदार निराश आहे किंवा त्याच्या उत्पन्नाची मोठी चिंता होऊन राहिलेली आहे. काजूची परिस्थिती काय? काजूला खरं म्हणजे मोहर आल्यानंतर उष्णता लागते, परंतु ह्या वर्षी अति प्रमाणात थंडी किंवा सलग थंडी राहिल्यामुळे काजूला सुद्धा जे सेटिंग व्हायला पाहिजे किंवा फकं पडतात ती परिस्थिती न आल्यामुळे त्याला काजूला सुद्धा एक 20-25% पर्यंतच उत्पादन आहे. आपलं नाव? माझं नाव विलास ठाकूर, महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, राहणार मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. काजू आंब्याचा मोहर व्यवस्थित गेल्या वेळी काय परिस्थिती आहे? आंब्याचा यावर्षी मोहर चांगला आलेला, शेतकरी आम्ही सर्व आनंदित, म्हणजे डबल पीक आलेलं. आणि बोन एवढी पडलेली की प्रत्येकाला नाही म्हटलं तरी 25-30 अशी फलधारणा होती मोहराला. पण आता दाट धुकं पडल्यामुळे एवढं म्हणजे आज एक फळ पण शिल्लक राहिलं नाही. मग काळे कुट्ट जाऊन तुडतुड्याचा औषध वगैरे आम्ही 6 फवारणी मारले, काही त्याचा उपयोग झालेला नाही. कारण काय असेल एकंदरीत जो काळा पडला मोहर, त्याला काय कारण असेल? कारण म्हणजे जसा पाऊस पडतो तसंच म्हणजे धुकं पडलेलं आहे पूर्ण. आणि त्यामुळे सर्वांच्या बागा म्हणजे जळून खाक गेल्या. शासनाकडे काय मागणी असेल? शासनाकडे आमचे हे करायचे साहेब बाबा आहेत काय, करारवाल्याच्या हातनं त्यांना तो इन्शुरन्स, पण आम्ही जे शेतकरी घेतो यांचे करार 5-5 वर्षाच्या अगोदर घेतो, त्यामुळे आम्हाला याचा फायदा काही होत नाही. माझं नाव अरुण राऊ तेंडोली भोम.